होईल। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे भाऊ। त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का, त्याचा वापर तुम्ही करू शकता, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सुरेश धस हे नाव आपल्या महाराष्ट्राला परिचित आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून महाराष्ट्राच्या न्यूज मीडियामध्ये हे नाव मोठ्या प्रमाणात गाजत आहे। त्याच कारणही तसंच आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जे काही लोकांकडनं मराठा जातीचे सरपंच असणारे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यांची हत्या खूप क्रूरपणे करण्यात आली आणि त्यानंतर ते प्रकरण सर्वात जास्त जर कोणी उचलून धरलं असेल तर ते सुरेश धस हे होते। त्यांनी ते प्रकरण उचलून धरलं आणि जे कोणी आरोपी होते किंवा जे कोणी संतोष देशमुख यांचे मारेकरी होते त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी करून धरली आणि त्यासोबत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात रान पेटविले आणि सुरेश धस तेव्हापासून सोशल मीडिया असेल किंवा न्यूज मीडिया असेल सर्वच ठिकाणी त्यांचं नाव जे आहे मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे। परंतु काल परवापासून त्यांचा एक चेहरा समोर निघून आलाय, त्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे। सुरेश धस हे जे मराठा समाजाच्या सरपंचाची हत्या झाली होती तेव्हा त्यांच्या आरोपींना फाशी द्या किंवा त्यांना फासावरती लटकवा अशी मागणी करणारे सुरेश धस आता जे आहे बहुजन समाजाच्या काही लोकांना मारहाण करणारे किंवा त्याचसोबत संविधानाचा अपमान झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी निघालेल्या मोर्चामध्ये ज्या एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण जो सामील झाला होता त्याला पोलिसांकडनं मारहाण करण्यात आली आणि त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये देखील प्रूफ झालेला आहे की त्याच्या मणक्यावरती फटका बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत जे पोलीस आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जे आहे परभणीपासून मुंबईपर्यंत जे आहे एक मोर्चा बौद्ध समाजाकडनं काढण्यात आला होता व त्यासोबत अनेक बौद्ध महिलांना देखील जे आहे परभणीमधील असणाऱ्या पोलिसांनी मारहाण केली होती। त्यासोबत अनेकांच्या घरांमध्ये घुसून त्यांच्यावरती कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। या सर्व मागणी अंतर्गत जे आहे परभणी ते मुंबईपर्यंत एक मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चामध्ये जे आहे त्या सर्व पोलिसांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती। परंतु मित्रांनो, सुरेश धस हे जे मराठा समाजाच्या सरपंचाला मारहाण केल्यामुळे त्याचा जीव घेतल्यामुळे ज्या लोकांना फासावरती लटकावा अशी मागणी करत होते ते सुरेश धस आता बहुजन समाजाचे किंवा बौद्ध समाजाच्या व्यक्तींना मारहाण केल्यानंतर व त्यासोबत सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेतल्यानंतर त्या पोलिसांना तुम्ही मोठ्या मनाने माफ करा असं बोलताना आपल्याला त्या ठिकाणी दिसले। त्यांचा या ठिकाणावरून त्यांचा जो दुटप्पीपणा आहे किंवा त्यांचा जो जातीवादी चेहरा आहे म्हणजे स्वतःच्या समाजासाठी एक वेगळा न्याय आणि बाकीच्यांच्या समाजासाठी एक वेगळा न्याय अशी त्यांची ती भूमिका दिसली आणि त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बौद्ध समाजाकडनं बहुजन समाजाकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे। तरी तुम्हाला सदरील घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।